नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताच निघालेल्या गव्हर्नमेंटच्या नवीन जी-आरनुसार ज्यांची कोणाची लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी चुकलेली आहे, तर ती तुम्ही पुन्हा एकदा के-वाय-सी करू शकता. तर या नवीन जी-आरनुसार ती 31 मार्चपर्यंत तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीची योजनेची के-वाय-सी करू शकता. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. तर बघा, ही के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडून ही के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडले आले होते. तर तुम्हाला या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज तुमच्या समोर असे ओपन होईल. इथे तुम्हाला लाभार्थ्याचा म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि इथे बघा मी सहमत आहे हा पर्याय दिला आहे. त्यावरती सर्कलमध्ये सिलेक्ट करायचे आहे आणि ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचे आहे. ओ-टी-पी पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येईल. तो तुम्हाला इथे एंटर करून सबमिट करा यावरती क्लिक करायचे आहे. बघा, इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही असे नेक्स्ट पेजवरती जाल तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. तर ऑप्शन एमध्ये काय बोललेलं आहे, जर तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरी करत आहे, तर त्यासाठी तुम्हाला होय आहे आणि नाही आणि आहे असा पर्याय निवडायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये कोण करत असेल तर आहे, कोण करत नसेल तर नाही हा पर्याय निवडायचा आहे. आणि पर्याय बी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, तुमच्या घरामध्ये असा कोणी व्यक्ती आहे का जो सेवानिवृत्त किंवा रिटायर्ड झालेला आहे आणि गव्हर्नमेंटची पेन्शन घेत आहे, तर त्यासाठी पण तुम्हाला आहे आणि नाही असे निवडायचे आहे. तर बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोण करत असेल तर आहे निवडायचं आहे आणि कोण करत नसेल तर नाही निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही नाही निवडलं तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचे ₹1,500 चालू राहणार आहेत. तर बघा, इथं खाली अजून एक तिसरा ऑप्शन दिलेला आहे पर्याय, की तिथे उपरोक्त म्हणजे क्रमांक ए आणि बी मध्ये 2 देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र झाली. म्हणजे तुम्ही जर काही चुकीची माहिती दिलेली असेल तर तुम्ही या टिक मार्कवरती सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती चुकीची माहिती दिली तुम्ही, जर त्याच्यावरती काही कारवाई करण्यात येत आहे, तर तुमची जी बरोबर माहिती आहे तुमच्या घरामध्ये आहे नाही ही बरोबर सिलेक्ट करायची आहे आणि त्या चौकोनामध्ये टिक मार्क करून सबमिट करा यावरती क्लिक करायचे आहे. बघा, इथे क्लिक केल्यानंतर असं एक ग्रीन कलरचं पॉपअप येईल. इथे तुम्हाला सक्सेस म्हणून लिहून आलेले आहे. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. म्हणजे तुमची ज्या लास्ट टाइम जी के-वाय-सी चुकलेली होती ती यावेळेस तुम्हाला करून झालेली आहे.